इकडे लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलाय। नाशिक जिल्ह्यामधील 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाने तयारी दर्शवलेली आहे। 8 जागांवरती ठाकरे गट मजबूत स्थितीमध्ये असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केलाय। नाशिक शहरामधील नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाने दावा ठोकल्याने आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील नाशिक मध्य आणि पश्चिमवरती दावा ठोकलाय, त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।